हाय फ्रेंड्स, मी वैशाली आणि कुक विथ वैशाली रेसिपीजमध्ये तुमचं भरपूर स्वागत आहे। आज आपण रोल कट मावा कुल्फी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी मी 1 लिटर फुल फॅट मिल्क घेतलेला आहे आणि ते कढईमध्ये टाकून घेतलेला आहे। आता आपण याला रिड्यूस करून हाफ करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी 1 टीस्पून वेलची पावडर यामध्ये घातलेली आहे। याला उकळून आपल्याला अर्ध करून घ्यायचं आहे। कंटिन्युअसली स्टर करायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं दूध छानपैकी उकळत आहे। आता आपण यामध्ये घट्ट होण्यासाठी 1/4 कप भरून मी कोणत्याही ब्रँडची तुम्ही मिल्क पावडर घेऊ शकता। मी अमूलची घेतलेली आहे, 1/4 कप भरून घेतलेली आहे। आता याला मी जे उकळतं दूध आहे ते थोडंसं पातेल्यात काढून थोडंसं थंड करून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी ते पावडर ओतलेली आहे। आता याला लम्प्स फ्री आपल्याला घोटून घ्यायची आहे। बघा, याच्या अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही। एकदम छान मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता छान मिक्स झालेला आहे। आता आपण याला गरम दुधामध्ये ओतून घेऊया, जेणेकरून आपलं दूध पटकन घट्ट होऊन जाईल। आणि ही रोल कट कुल्फी तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता आणि ही शुगर फ्री पण आहे। यामध्ये आपण गोडीसाठी गूळ घालणार आहोत। आता याला दूध आणखी घट्ट होण्यासाठी मी 1/4 कप भरून मी ड्रायफ्रूटचे काप घातलेले आहे। मी बदाम, काजू आणि पिस्ता मिक्स करून घातलेले आहे। तुम्ही कोणतेही तुमच्या चॉईसनुसार घालू शकता, अवॉइड केले तरी चालतील। आता मी 10 ते 15 केशरच्या काड्या घेतलेल्या आहे। त्या गरम दुधामध्ये अर्धा तास भिजत घातलेल्या होत्या। आता आपण आपल्या कुल्फीला छान कलर पण येईल आणि स्मेल पण येईल। केशरचं दूध मी ओतून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता दुधाला किती छान सुरेख असा कलर आलेला आहे। आता याला छान साईडची मलाई काढून घ्यायची आहे चमच्याने आणि उकळत घ्यायचं आहे। कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं दूध किती घट्ट झालेलं आहे। आता आपण याला थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। एकदम थंड करून घ्यायचं आहे आणि मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण चवीसाठी गूळ घालणार आहोत। 1 लिटरसाठी मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे दूध आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपण गूळ घालून घेऊया। गूळ टाकून घेतलेला आहे। आता याला छान स्मूथ होईपर्यंत ब्लेंड करून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे छानपैकी ब्लेंड करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आता किती स्मूथ असं आपलं हे मिल्क रेडी झालेलं आहे। कुल्फीचं मिल्क छान असं स्मूथ कन्सिस्टन्सीचं रेडी झालेलं आहे। मी तुम्हाला चमच्याने सुद्धा दाखवते किती छान स्मूथ झालेलं आहे आणि एकदम घट्ट कन्सिस्टन्सीचं हे मिल्क रेडी झालेलं आहे। आता मी यूज अँड थ्रोचे कप्स घेतलेले आहेत, जे आपण चहाला किंवा पाण्याला वापरतो ना, ते छोट्या साईजचे कप मी घेतलेले आहे। आता त्यामध्ये एका छोट्या पातेल्यामध्ये घेऊन हे मिल्क मी ओतून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता। आता याला आपण फॉईल पेपरने कव्हर करून घेऊया, जेणेकरून याच्यामध्ये आईस क्रिस्टल बनणार नाहीत। बघू शकता 5 कप भरून मी हे रोल कट कुल्फीसाठी कप रेडी केलेले आहेत। फॉईल पेपरने मी कव्हर केलेले आहेत। आता याला आपल्याला 10 तासासाठी डीप फ्रीजरला ठेवायचं आहे। सगळ्या कपांना फॉईल पेपर लावून घेतलेला आहे। आता तुम्ही बघू शकता 10 तास झालेले आहेत। आता आपण याला ओपन करून घेऊया। बघा किती छानपैकी सेट झालेली आपली रोल कट कुल्फीची बेस जो आहे तो। आता याला आपल्याला कपला कट करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता किती छान रेडी झालेला आहे। आता याला नाईफने स्लाइसमध्ये कट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एकदम इझी असं ही कुल्फी आपली रेडी होत आहे।
आणि यम्मी टेस्टी आणि शुगर फ्री ही कुल्फी रेडी होते. उपवासाला सुद्धा चालते. खूपच छान होते. अजिबात आईस क्रिस्टल जमत नाही. तुम्ही पण नक्की करून बघा आणि कशी झाली ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. शुगर फ्री असल्यामुळे एकदम हेल्दी अशी ही कुल्फी रेडी होते. आता मी त्याला ड्रायफ्रूटच्या कापनी सजवून घेते. बघा किती छान दिसते आपली ही कुल्फी. अशाच उन्हाळ्यामध्ये चमचमीत अशा ह्या रेसिपी बनवून कशा झाल्या त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि अशाच आमच्या रेसिपीज आवडल्या तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.